स्टुडंट, दिवाळीनंतरच्या सिलेबस आहे हे. तर आपण आज मराठीत लेसन नंबर 15 नदीचे गाणे. नदीचे गाणे. तर नदी म्हणजे काय? रिवर. आणि गाणे म्हणजे सॉन्ग. तर जेव्हा नदी वाहत जाते तेव्हा कोणत्या प्रकारे आवाज करते यालाच नदीचे गाणे म्हटलेले आहे. तर आज आपण या कवितेत नदीचे गाणे शिकणार आहोत. तर पहिल्यांदा मी कविताचे वाचन करते, लक्षपूर्वक ऐकावे. दरी दरीतून वनावनातून झुळझुळ मी वाहत येते, मी मंजूळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. वसली गावे तीरावरती, त्यांना भेटूनी जाते पुढती. लता वृक्ष किती काठावरती, भूमीतुनी जे मला भेटती. फुलवेली मज सुमने देती, कुठे लवाडी खेळत बसती. कुठे आम्रतरू माझ्यावरती, शीतल आपुली छाया धरती. पाणी पिऊनी पक्षी जाती, घट भरूनी कोणी जल नेती. गुरे वासरे जवळी येती, मुले खेळती लाटावरती. मी कोणाची मी सर्वांची, बांधूनी मज नेणाऱ्यांची. जेथे जाईन तेथे फुलवीन बाग मनोहर आनंदाची. तर हे कविताचे गायन झाले. आता आपण याचे एक्सप्लेनेशन म्हणजे स्पष्टीकरण पाहूया. तर दरी दरीतून वनावनातून झुळझुळ मी वाहत येते. इथं जे नदी आहे हे आम्हाला म्हणजे मुलांना, शिक्षकांना सांगत आहे की मी दरी दरीतून, दरी म्हणजे व्हॅली ना, व्हॅलीतून वाहत येते. वनावनातून म्हणजे जंगलातून मी वाहत येते. कशी वाहत येते? झुळझुळ करत मी वाहत येते. समझ में आया कि नदी कैसे बहती है? जो दरी होती है ना, और जो जंगल होते हैं, तो हमें नदी अपने गांव में से कभी भी बहते नहीं दिखाई देती है. वो कैसी है? एक तो जंगलों में से, पहाड़ों में से बहती हुई दिखाई देती है. मी मंजूळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. मंजूळ म्हणजे गोड. तर नदी कसे गाणे गाते? मंजूळ गाणे गात आहे, ते गोड गाणे गात आहे. वसली गावे तीरावरती, त्यांना भेटूनी जाते पुढती. तुम्हाला माहीत असणार, जिथं नदी असते तेव्हा गावाच्या काठावर नदीच्या काठावर गावे वसलेली असतात. त्यांना भेटूनी जाते पुढती म्हणजे जिथं गावे आहेत त्याला नदी तिथे भेटते आणि समोर पुढे जात जाते. लता वृक्ष किती काठावरती, भूमीतुनी जे मला भेटती. लता वृक्ष, लता म्हणजे बेला आणि वृक्ष म्हणजे झाड. तर नदीच्या काठावर वेगवेगळ्या प्रकारची वेल असते, झाड असते. ठीक आहे. काठ म्हणजे काय? काठ म्हणजे किनारा. भूमीतुनी जे मला भेटती. आणि जे लता आहे, जे वृक्ष आहे, कुठं उगवतात? भूमीवर, जमिनीवर उगवतात. समझलं? इसमें कहा है कि जो नदी है ये कहाँ से बहती है? गांव के अंदर से तो बहती नहीं है. तो नदी के किनारों पे बहुत सारे गांव बसे हुए होते हैं. उन्हें मिलते हुए यह नदी सामने जाती है. और नदी के किनारे पर बहुत सारे जो पेड़ है, वृक्ष है, लताएं है, यह होते हैं. और यह कहाँ उगते हैं? जमीन पर, भूमि पर या धरती पर उगते है. फुलवेली मज सुमने देती, कुठे लवाडी खेळत बसती. फुलवेली मज सुमने देती. फुलवेली म्हणजे काय? जेथून आपल्याला फुले, सुमने मतलब होता है फूल. तो फुलवेली मज सुमने देती, तो फुलवेली हमें क्या देते हैं? सुमन मतलब फूल देते हैं. कुठे लवाडी खेळत बसती. लवाडी म्हणजे पाण्यात उगवणारी एक वनस्पती आहे, जे पाण्यात उगवते. त्याला आपण जलपर्णी सुद्धा म्हणूया. कारण काही अशी वनस्पती असते जे नेहमी पाण्यातच राहते, त्याला काय म्हणतात? लवाडी.
तर फुलवेली मज सुमने देती, कुठे लवाडी खेळत बसती. कुठे आम्रतरू माझ्यावरती, शीतल आपुली छाया धरती. तर नदी म्हणत आहे की काही जागामध्ये आम्रतरू म्हणजे आंब्यांचे वृक्ष काय करतात, मला सावली देतात. आप देखते हैं कि नदी के किनारे कभी कभी बहुत सारे आम के पेड़ रहते हैं और नदी को क्या देते हैं, छाया देते हैं. तर शीतल आपुली छाया धरती. तर नदीच्या काठावर शीतल छाया कोण देते, आम्रतरू देत असते. पाणी पिऊनी पक्षी जाती, घट भरूनी कोणी जल नेती. आता या चित्रात तुम्ही पाहत असणार, इथं खूप सारे पशु पक्षी आहेत. तर इथं पक्षी नदीच्या पाणी पिऊनी जातात, तर कोणी घट भरूनी जल नेती. घट म्हणजे आपको पता है पानी की गुंडी लेकर यहाँ पे देख रहे हैं कुछ जो स्त्रियां हैं वो क्या कर रही है, पानी लेकर जा रही है. गुरे वासरे जवळी येती, मुले खेळती लाटावरती. गुरे वासरे म्हणजे ॲनिमल्ससुद्धा या नदीच्या पाणी पिण्यासाठी येत असते आणि जे लहान मुले आहे हे लाटावर खेळत असतात. आपको पता है छोटे बच्चों को पानी में खेलना बहुत मज़ा आता है, मस्त मज़ा लेते उन लोग, है ना. तो इसीलिए कहा गया है कि नदी का पानी पीने के लिए यहाँ नदी कह रही है कि मेरा पानी पीने के लिए पक्षी आते हैं, कुछ लोग पानी भर कर लेकर जाते हैं, जानवर भी आके पानी पीते हैं और छोटे बच्चे मेरे लहरों पे, वेव्स पे खेलते रहते हैं. मी कोणांची, मी सर्वांची, बांधूनी मज नेणाऱ्यांची. और नदी कहती है मैं किसकी हूँ, मैं सभी की ही हूँ, मैं अकेली किसी एक व्यक्ति की नहीं है. कोई व्यक्ति बोलता है कि ये मेरे घर की नदी है, यहाँ से पानी मत ले जाओ, नहीं, है ना. तो नदी किसकी होती है, नदी सभी की होती है. इसीलिए यहाँ नदी ने कहा है मी कोणांची, मी सर्वांची, बांधूनी मज नेणाऱ्यांची. और आपने देखा है बहुत सारे जगह पर नदी पर बांध बनाए जाते है. अब नदी पर बांध या डैम क्यों बनाए जाते हैं, क्योंकि बारिश का पानी ज़्यादा से ज़्यादा जमा कर सके और जब फ्यूचर में फसलों के लिए पानी कम जाता है, बारिश नहीं होती है, तो उस डैम का पानी दिया जाता है फसल के लिए. जेथे जाईन तेथे फुलवीन, बाग मनोहर आनंदाची. और नदी कहती है मी जिथं जाणार तिथे फुलवीन, मतलब वहाँ पर आनंद दूंगी, बाग मनोहर आनंदाची, मतलब जहाँ पर भी नदी जाएगी, और आपको पता है पानी के बिना जीवन असंभव है, तो सभी को जीवन जीने के लिए, चाहे वह मनुष्य हो. मी लिहिले आहे, तुम्ही आपल्या वहीत लिहून घ्या. आता पहा, एका वाक्यात उत्तरे सांगा. मंजूळ गाणे कोण गाते. तर सांगा बरे, मंजूळ गाणे कोण गाते, मंजूळ गाणे नदी गाते. गावे कोठी वसली आहेत. गावे कुठी वसली आहेत, गावी नदीच्या काठावर गावे वसली आहेत. नदीवर शीतल छाया कोण धरते. नदीवर शीतल छाया कोण धरते, आंब्याची झाडे नदीवर शीतल छाया धरतात. नदी जेथे जाईल तिथे काय करेल, नदी जेथे जाईल तेथे आनंदाची बाग फुलवेल. प्रश्न दूसरा, कवितेतील कडव्यांच्या ओळी पूर्ण करा. फुलवेली मज ब्लैंक था, यहाँ पे हमने डाला सुमने देती. सेकंड, कुठे ब्लैंक खेळती, कुठे लवाडी खेळत बसती. थर्ड, कुठे ब्लैंक माझ्यावरती, कुठे आम्रतरू माझ्यावरती. फोर्थ, ब्लैंक आपुली छाया धरती, शीतल आपुली छाया धरती. आता जोड्या जुळवा. जुळजुळ पाणी, मंजूळ गाणे, शीतल छाया. आता समानार्थी शब्द पहा. तीर म्हणजे काय, काठ. फूल म्हणजे सुमन. आंबा म्हणजे आम्र. वेल म्हणजे लता. सावली म्हणजे छाया. पाणी म्हणजे जल. झाड म्हणजे वृक्ष. माठ म्हणजे घट. पाखरे म्हणजे पक्षी. झालं.
प्रश्न 5वा, वचन बदला. नदी, नदी, नद्या. फूल, फुले. गाणे, गाणी. बाग, बागा. पक्षी, पक्षी. वेल, वेली. ठीक आहे. हे आपले प्रश्न पहिल्यापासून प्रश्न 5 पर्यंत प्रश्न उत्तर झाले आणि समानार्थी, वचन बदला, जोड्या. ओके. आता प्रश्न क्रमांक 6वा. कवितेच्या चित्राचे निरीक्षण करा व 5 वाक्य लिहा. आता कविताचे चित्र म्हणजे कोणते? हे आहे ते कविताचे चित्र. या चित्राचे निरीक्षण करायचे आहे तुम्हाला आणि तिथं लिहायचं आहे की या चित्रात तुम्हाला काय काय दिसत आहे. समझ में आया? इस चित्र में आपको क्या क्या दिखाई दे रहा है, इसके बारे में आपको मराठी में लिखना है. ओके. तो ये हो गया हमारे नदी के गाने. इसमें कुछ तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपला पाठ संपला आहे. एकदा तुम्ही कविता चांगल्याने वाचायची, पुन्हा पुन्हा स्पष्टीकरण ऐकावा. अगर आपको एक बार में समझ में नहीं आता है तो कम से कम 2 से 3 बार स्पष्टीकरण सुन लीजिए. ओके. तो हम नेक्स्ट चैप्टर में फिर से मिलेंगे. ओके, बाय. हैव अ गुड डे.